ठरला. फक्त पुण्यात महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर देशात आणि परदेशात ज्या चित्रपटानं स्वतःचं नावलौकिक केलं असा हा मराठी चित्रपट सैराट. या सैराटच्या संपूर्ण टीमच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित आहे. या सैराटचा कला दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून. तुम्ही सर्वांनी झिंगाटवरती डान्स केलेलाच असेल, केलाय का नाही? जरूर. आत्ताही तुम्ही या ठिकाणी झिंगाटवरती डान्स करणार आहात आणि झिंगणार आहात, कारण आजची पार्टी बेसिकली कुठल्याही टेक्निकल आणि बारीक सारीक गोष्टींमध्ये नाही तर झिंगण्यासाठी स्पेशली आहे. सो या सैराटच्या पाठीमागे अनेक वेगवेगळ्या कथा आहेत. मुळात सैराट हा चित्रपट अनेक वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या माझ्या आयुष्यावर भाष्य करतो. सैराट चित्रपटातला प्रत्येक प्रसंग हा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एक आयडियोलॉजी लावून काहीतरी टेक्निकली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे इनपुट देऊन तयार करण्यात आलेले. सैराटच्या विहिरीवरती, त्याचबरोबर सैराटच्या त्या वाळलेल्या झाडावरती, त्या घरावरती लोक जाऊन आता सेल्फी काढतात आहे. तो एक प्रकारचा टुरिस्ट पॉइंट झाला आहे. तुमच्या माझ्या मनात सगळ्यांना सैराटबद्दल खूप खूप उत्सुकता आहे ऐकण्याची. मला असं वाटतं